बामसेफच्या या 34व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या हे जे काही प्रबोधन सत्र आहे, विशेष प्रबोधन सत्र, ज्याचा विषय आपण आता चर्चेला घेतलेला आहे, देशाच्या बिघडत्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती विरोधात विद्रोह कोण करणार आहे आणि कधी आणि कसा. तर या सत्रामध्ये ज्या मान्यवर वक्त्यांनी इथं आता आपलं मत व्यक्त केलेले आहे त्याच्यामध्ये हाके पाटील साहेब असतील, रमेश पिसे सर असतील आणि आत्ताच ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलेलं आहे त्या माझ्या भगिनी संध्या राजूकर मॅडम असतील. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या मधून जे प्रतिनिधी इथं जमलेले आहेत त्या सर्व माझ्या मिशनमधल्या साथींना मी पहिल्यांदा जय भीम जय मूल निवासी अर्पण करते. आणि विषयाकडं वळण्यापूर्वी बामसेफचा जेव्हा आपण विचार करतो तर बामसेफच्या एकूणच कार्यपद्धतीमध्ये अधिवेशनाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या अधिवेशनाची जी एक शृंखला आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक पद्धतीचं एक ज्याला आपण म्हणतो की एक डिसिप्लिन मॅनरमध्ये त्या विषयांचं, त्या सत्रांचं नियोजन केलेलं असतं. त्याच्यामध्ये उद्घाटन सत्र असतं, प्रतिनिधींसाठी एक सत्र असतं, विशेष प्रबोधन सत्रही असतं आणि शेवटी आपण समारोपीय सत्र घेतो. तर कार्यकर्ता हा केडर जो आहे तो एक्झिक्युटिव्ह कमिटी, पॉलिसी मेकिंग आणि ग्रासरूट याच्यामधला एक दुवा असतो. आणि वर्षभर किंवा त्यानं जे काही काम केलेलं आहे ते काम कशा पद्धतीनं चालू आहे याचा एक थोडासा रिपोर्ट किंवा अहवाल ह्या प्रतिनिधी सत्रांच्या मधून घेण्याची एक परंपरा बामसेफमध्ये आहे. आणि त्याच माध्यमातून आधीचा विषय ठेवला गेलेला होता जो एक आपण वेगळी काही धोरणं आपण अवलंबणार आहोत का याच्याबद्दलचा होता. समारोपीय सत्रामध्ये हा एक भाग असतो की त्याच्यामध्ये जे बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते असतात आणि विशेषतः नॅशनल प्रेसिडेंट जे असतात ते एक विशिष्ट पद्धतीचं एक मोटिवेशनल एक ज्याला आपण म्हणतो झील आमच्या केडर्समध्ये निर्माण करण्यासाठी एक त्यांचा एक तो प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून समारोपीय सत्र ठेवलेलं असतं. पण आजच्या दिवसामध्ये प्रेसिडेंट साहेबांना काही कामानिमित्त जावं लागलं. पूर्वी त्यांचं उद्घाटनाचं सत्र संपून आणि ज्या गोष्टी त्यांनी समारोपीय सत्रामध्ये ठेवणं अपेक्षित होतं ते काही कारणास्तव त्यांना सुरुवातीच्या उद्घाटन सत्रामध्येच ठेवणं भाग पडलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच तो मुद्दा आलेला आहे स्ट्रॅटेजी का रणनीती ज्याला आपण म्हणतो. आणि असं त्या स्ट्रॅटेजीवर, त्या धोरणांच्यावर पण आपण मागच्या सत्रामध्ये भरपूर चर्चा केलेली आहे की आमची धोरणं नेमकी काय आहेत, आमचे डावपेच आहेत का, याच्याबद्दल सुद्धा आपण चिंतन केलेलं आहे. तर या माध्यमातून स्ट्रॅटेजीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा एक मोटिवेशन आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं आणि तो बॅक होम टेक होम मेसेज कार्यकर्त्यांनी ॲक्टिव्हिस्टने घेऊन जाणं हा एक हेतू त्या भाषणाचा असतो. आणि तो मुद्दा आपण नॅशनल प्रेसिडेंट यांच्या स्पीचमधनं घेणं अपेक्षित आहे हे आपण थोडंसं जाणलं पाहिजे. विषयावर बोलत असताना मला असं वाटतं की वेळ आपल्याला खूप झालेला आहे आणि सुरुवातीचे बरेच सत्रामध्ये वेळेचं काही बंधन योग्य पद्धतीनं न पाळल्यामुळं शेवटच्या सत्रांच्यावर त्याचा विशेष परिणाम झालेला आपण पाहतो नेहमीच. आणि म्हणून खूप कमी वेळामध्ये हा विषय आपल्याला संपवायचा आहे किंवा त्याच्यावर चिंतन मांडायचं आहे. या विषयाच्या एंड पॉईंटकडं आपण येऊ शकत नाही. ती प्रक्रिया आहे आणि तीच हा इतका गंभीर विषय आज आपल्या मान्यवर व्यक्त्यांनी त्याच्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे आणि त्या कन्क्लुजनकडे आपण येणार आहोत.
फक्त मुद्दा हा आहे की याच्यामध्ये 3 प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. ते 3 प्रश्न हे आहेत की विद्रोह कोण करणार आहे, तो कधी करणार आहे आणि कसा करणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता ताईंनी पण सांगितलेलं आहे, पिशे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आपल्यालाच करायचा आहे विद्रोह, आपल्यालाच करायचा आहे. कारण ज्या फुले आंबेडकरी विचारधारेचं आपण पाईक स्वतःला मानतो, ते बाबासाहेब असं म्हणतात की द डेस्टिनी ऑफ द नेशन डिपेंड्स अपॉन द इंटेलेक्च्युअल क्लास. आणि आज जर आपल्या समाजाची परिस्थिती, आपली सामाजिक राजकीय जर बिघडलेली असेल तर याला रिस्पॉन्सिबल पण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपणच ती रिस्पॉन्सिबिलिटी आता नव्यानं घेण्याची गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि डी.के. खापर्डे सरांचा इथं उल्लेख झालेला आहे. तर डी.के. खापर्डे सरांचं पण एक कोटेशन मला तुम्हाला वाचून दाखवायचं आहे इथं. कॉमन पीपल डू कॉमन थिंग्स. सामान्य लोक सामान्य कामं करतात. ऑर्डिनरी पीपल डू ऑर्डिनरी थिंग्स. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पीपल डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स. पण बामसेफचं वैशिष्ट्य काय आहे, तर याच्यामध्ये कॉमन पीपल डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स आणि दिस इज द मिशन ऑफ बामसेफ. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि जेव्हा कॉमन पीपल एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्ककडे जातात तेव्हाच क्रांती होऊ शकते असं मत खापर्डे साहेबांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्यासमोर सोल्युशन्स आहेत, फक्त आपल्याला सोल्युशन्स योग्य पद्धतीनं अंडरस्टँड करणं आणि त्याचा आत्ता रेलेवंट समजून त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीनं आपण करू शकतो याचं विचार विनिमय आणि ॲक्शन प्लॅन आपल्याला बनवावा लागणार आहे. ॲक्शन प्लॅन नाही आहे का आमच्याकडं? एक मत इथं आलेलं आहे की ॲक्शन प्लॅन आहे का नाही आमच्याकडं. आमच्याकडं ॲक्शन प्लॅन आहे आणि तो गेले 45 वर्ष आम्ही ॲक्शन प्लॅनवरच आमचं काम करत आहोत. पण बामसेफ जे एक मिशन घेऊन चाललेलं होतं त्याच्याकडं कशा पद्धतीनं लोकांनी पाहिलेलं आहे याच्याबद्दलसुद्धा थोडासा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे एक मिशन चालू आहे, योग्य पद्धतीनं त्याने एक ऑब्जेक्टिव्ह प्लेस केलेला आहे, त्या पद्धतीनं त्यांची कार्यपद्धती त्याने डेव्हलप केलेला आहे. पण सकाळी एनिमीज हा शब्द वापरला गेलेला आहे आणि स्ट्रॅटेजीमधला हा महत्त्वाचा भाग असतो कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही एक्सटर्नल ॲज वेल ॲज इनबिल्ट आमचे इंटरनल जे काही अपोनंट्स त्याला आपण म्हणू त्यांना कसे फेस करणार आहोत हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं ॲक्शन प्लॅन आमच्याकडं आहे, फक्त तो ॲक्शन प्लॅनकडं बऱ्याच पद्धतीचा इग्नॉरन्स जे काय आहे तो आमच्या समाजामध्ये असल्यामुळं या टप्प्यावर आपण येऊन पोचलो असं आपल्याला म्हणावं लागेल. गर्भपात, क्रांतीच्या गर्भपाताची चर्चा खूप झालेली आहे आणि नेहमी आपलं लक्ष हे गर्भावरच असतं. जन्माला येणाऱ्या मुलावरच आपलं लक्ष असतं, पण त्या मुलाला जन्म देणाऱ्या मातेवर आपलं लक्ष नसतं. मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते, त्यामुळं गर्भपात जर व्हायचा नसेल किंवा सुदृढ असं एक अर्भक जर जन्माला यायचं असेल तर त्यासाठी योग्य पोषण, योग्य वातावरण आणि मातेचं आरोग्य या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी जर फुलफिल झाल्या नाहीत प्रॉपरली तर निश्चितपणाने गर्भपात होणारच आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मातेचं आरोग्य काय आहे हे समजणं म्हणजे कशा पद्धतीनं आम्हाला क्रांती करायची आहे हे समजून घेण्यासारखं आहे. मग कशा पद्धतीनं ही करायचं आहे, कधी करायचं आहे ह्याचं तर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की आता आपल्यालाच करायचं आहे आणि आत्ताच करायचं आहे आपल्याला. कारण या मातेनं जी क्रांतीला जन्म देणार आहे त्या मातेनं याच्यापूर्वी अनेक बाळंतपणाला सामोरे गेलेली आहे ही माता.
आपण म्हणतो ना, बुद्धानं क्रांती केली, सम्राट अशोकाने क्रांती केली, पुष्यमित्र शृंगाने प्रतिक्रांती केली, मनुस्मृतीच्या माध्यमातून प्रतिक्रांती आली, फुलेंनी पुन्हा क्रांती केली, आता संविधानाची क्रांती झाली. म्हणजे अनेक प्रसव झालेले आहेत, मल्टी डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. आणि आता आमच्या मातेचं आरोग्य जे आहे ते खूप खालावलेलं आहे. आणि या मातेच्या पोटी जर तुम्हाला क्रांतीचा गर्भ जर त्याला चांगल्या पद्धतीनं त्याला जन्म द्यायचा असेल तर त्या मात्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत याच्यावर आपल्याला फोकस, आणि याच्यावर आपल्याला आपला एकूणच आपल्या चळवळीचा जो काही फोकस आहे तो त्याच्यावर आपल्याला केंद्रित करायला पाहिजे. हे कसं करणार आहोत याच्यासाठी काही पूर्वशर्ती पण आपल्याकडे आहेत. पूर्वशर्ती अनेक आहेत. तर त्याच्यामधल्या पूर्वशर्ती कोणकोणत्या आहेत याच्याकडे थोडंसं आपण अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे स्ट्रॅटेजी ही आहे आपली, आयडिओलॉजिकल आपली स्ट्रॅटेजी आहे, ऑपरेशनल फंक्शनल आपली स्ट्रॅटेजी आहे, हे बरोबर आहे. आयडिओलॉजिकली आपण कधी बदलू शकत नाही. आपण इथिक्स आणि मॉरॅलिटीनंच पुढं जाणार आहोत. आम्हाला कुठल्याही पद्धतीचं षडयंत्र करायचं नाही हे जरी आपण मान्य करत असलो तर प्री रिक्विजिट्स जे काही आहेत, पूर्वशर्ती ज्या आहेत त्याच्याकडं आम्ही गांभीर्यानं पाहतो का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला आज विचारणं आवश्यक आहे. आणि आमचे महामानव असं म्हणतात, म्हणजे त्यांचंच बाबासाहेबांचंच एक कोटेशन मी तुम्हाला सांगते. गांधी, जीना आणि रानडे हे जे काही त्यांचं स्पीच आहे त्या संदर्भात ते असं म्हणतात की एक वेळ प्रत्येक म्हणजे संघटनेमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये, पार्टीमध्ये किंवा सेक्टमध्ये, पंथामध्ये एक स्टॅग्नंट एक फेज येते, म्हणजे एक साचले पण त्याच्यामध्ये येतं. त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, तर त्यावेळेला ते असं म्हणतात, द क्रायसिस कॅन बी मेट बाय डिस्कवरी ऑफ न्यू वेज. नवीन आपल्याला काहीतरी वेज आणि मीन्स आपल्याला शोधावे लागतील. आणि ते असंही पुढं म्हणतात की टाईम मे सजेस्ट अ पॉसिबल न्यू वे. वेळ हा आपल्याला शिकवणारा खूप मोठं एक हे आहे असं आपण मानतो. तर वेळ ही आपल्याला न्यू वेज फॉर्म करू शकते आणि ती वेळ आता आलेली आहे. बट टू स्टेप ऑन टू द राईट वन इट इज वर्क ऑफ ए मॅन. निश्चितपणाने कोणती राईट वे तुम्हाला चूज करायची आहे, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, इट इज अ टास्क ऑफ अ मॅन. माणसाचं त्याचं कर्तव्य ते आहे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात, मॅन देअरफॉर इज अ फॅक्टर इन मेकिंग द हिस्ट्री. म्हणजे महापुरुष आणि महापुरुषाचं इतिहासामधलं योगदान काय याच्याबद्दल बाबासाहेब जेव्हा त्यांचं हे विवेचन आहे त्याच्यामध्ये मानवाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि मानवाची आणि आपली स्वतःचीच ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे की त्यांनी नवीन वेज आणि मीन्स आपल्याला शोधावे लागतात. आणि म्हणून स्ट्रॅटेजिकली जे आम्ही 40-45 वर्ष आम्ही केलेलं आहे, म्हणजे सुरुवात आमची अशी झालेली आहे की आम्हाला लोकांना सांगावं लागलं की तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही शिकलेले पोट भरत आहात, याचं जबाबदार ही चळवळ आहे. हे महामानवांचं योगदान आहे की तुम्ही आज पोटभर जेवत आहात आणि नोकरीवर आहात आणि या समाजाप्रती आता तुमचं देणं लागते. तुम्ही त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. इथून बामसेफची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण साधारणपणे 45 वर्षानंतर या टप्प्याला येऊन पोचलेला आहोत. त्यामुळं आमची जबाबदारी आहे की आम्ही नवीन काही माध्यमं किंवा नवीन धोरणांची आखणी अशा पद्धतीनं काही करणार आहोत की नाही. आणि म्हणून ही जबाबदारी दुसऱ्यावर झटकायची नाही, तर ती आवर सेल्फ इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस थिंग्स. म्हणजे तुम्ही स्वतः जबाबदार या सगळ्या प्रक्रियेसाठी आहात. आणि इथून पुढं तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला स्वतःलाच करायचं आहे. ही खुणगाठ बांधणं आजच्या विषयाच्या दृष्टिकोनातनं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मग हे जे काही पूर्वशर्त आपण जे काही म्हणतो, तर पूर्वशर्तीमध्ये
मी एक तुम्हाला प्रश्न करते की यापैकी किती लोक असं मानतात की आम्ही या देशाचे रहिवासी आहोत, या देशाचे मूळ निवासी आम्ही आहोत? असं किती जण मानता? फक्त हात वर करा. सर, पिशे सर. ओके. आम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की आम्ही या देशाचे मूळ रहिवासी आहोत, इथल्या सगळ्या संसाधनांच्यावर आमचा हक्क आहे. मग आम्ही जय मूळ निवासी का म्हणत नाही? म्हणजे 93 सालापासून डी.के. खापर्डे सरांनी ते हयात असताना ही ओळख, नवी ओळख आम्ही घेऊन समाजामध्ये वावरत आहे. बामसेफ पर्सनली कुणाला जरी विचारलं की तुम्ही आहात का या देशाचं रहिवासी, तर हो, अगदी ताटपणे आम्ही हात वर करतो. पण आम्ही आज जय मूळ निवासी म्हणायला तयार नाही. आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही विभाजित झालेलो आहोत. विभाजनाची अनेक कारणं आहेत. विभाजनांचे म्हणजे आता आम्ही या स्टेजला आलेलो आहोत की आम्ही वेगवेगळ्या संघटनांच्या मध्ये जरी काम करत असू तरी आम्ही कॉमन पॉईंट्सवर एकत्र येणं आवश्यक आहे. आम्ही कधी म्हणत आहोत हे? संविधान लागू झाल्यानंतर 75 वर्षानंतर आम्ही हे म्हणत आहोत की कॉमन पॉईंट्सवर आम्ही एकत्र यायला पाहिजे. हा फार मोठा कालावधी याच्यामध्ये गेलेला आहे. आणि या कालावधीमधला आमच्या डिसलाईक माइंडेडनेस जो काही आहे, म्हणजे लाईक माइंडेडनेस आमच्याकडं नाही, तो नसल्यामुळं याचा फायदा या प्रस्थापित व्यवस्थेनं घेतलेला आहे. आणि मग आमच्या विरोधातले षडयंत्र करण्यासाठी त्यांना मोकळं रान मिळालेलं आहे. त्यामुळे असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर बामसेफने एक ॲक्शन प्लॅन दिलेला आहे ऑलरेडी, पण त्याच्याबद्दल समाजामध्ये अंतर्गतच त्यांची एनर्जी फार खर्च होत आहे या मुद्द्यांच्यावर बोलण्यासाठी. म्हणजे आम्ही या देशाचे रहिवासी आहोत, मूळ ही किती गौरवशाली आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. पण याच्यावरून सुद्धा आमचं एकमत आज बनत नाही. आणि काही संघटनांना असं वाटतं की हे म्हटलं तर आम्ही यांच्या फोल्डमध्ये गेल्यासारखं वाटेल. याच्यामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणामध्ये इग्नोरन्स आहे. आणि इग्नोरन्स म्हणजे अविद्येचं कारण काय हे क्रांतिबा फुलेंनी खूप मोठ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळं हे लाईक माइंडेडनेस राजकारणात जरूर आपण गेलं पाहिजे, प्रश्नच नाही आहे. पण जोपर्यंत तुमचं लाईक माइंडेडनेस नसणारे 85% लोक तुम्ही आहात, पण तुमचा एक विचार नसेल, तुमचा नेता एक नसेल, तुमची विचारधारा एक नसेल, म्हणजे आज आम्ही जय भीमचा जर नारा लावला तर काही दिवसानंतर अण्णाभाऊ साठेंचा नारा मोठा जोराने ऐकायला मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर जय जिजाऊंचा नारा मोठ्याने ऐकायला मिळतो. जय लहूजींचा मोठ्या प्रमाणामध्ये नारा ऐकायला मिळतो. याच्यामुळं आपण विभाजित झालेलो आहोत. आणि आम्ही एवढे करंटे आहोत की आमच्या नेत्यांना सुद्धा आम्ही जातीमध्ये बंदिस्त केलेलं आहे. म्हणजे ज्या नेत्यांनी आम्हाला जात म्हणजे विध्वंसनाचा मार्ग आम्हाला सांगितलेला आहे, त्या नेत्यांना सुद्धा आम्ही आमच्या जातीमध्ये बंदिस्त केलेलं आहे. आणि मग ही पूर्वशर्त जर आपण याची पूर्तता जर केली नाही तर क्रांती ही काही जवळची गोष्ट मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. आणि हा विषय म्हणजे केवळ भाषणबाजी करण्याचा मुद्दा मला व्यक्तिशः वाटत नाही आहे. त्यामुळे याच्यावर गांभीर्यानं चिंतन करणं फार आवश्यक आहे. ताईंनी सांगितलं की फुले आंबेडकरी विचारांच्या चपला या आम्ही बाहेर सोडतो घराच्या आणि मग आम्ही आत जातो. खरंच आहे, वास्तवच आहे. म्हणजे बाबासाहेबांचा जो एक विचार आहे त्यांनी दिलेला महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेला, की क्रांती जर तुम्हाला करायची असेल तर महिलांचा सहभाग त्याच्यामधला फार महत्त्वाचा आहे. आणि महिला जर त्याच्यामध्ये सहभागी झाल्या तर तो कालावधी तुम्ही निम्म्यावर आणू शकता.
याच्यावर बामसेफमध्ये सुद्धा वेगवेगळी चर्चासत्रं आम्ही आयोजित केलेली आहेत. पण खऱ्या अर्थाने आमच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे का, ही पूर्वशर्त आम्हाला पूर्ण करावी लागेल. आजचं जे प्रतिनिधी सत्र होतं त्याच्यामध्ये महिला प्रतिनिधींनीच केवळ महिलांच्याबद्दलचे मुद्दे मांडलेले तिथे दिसतात. तर महिलांनीच महिलांच्याबद्दल आणि महिलांच्या प्रश्नाबद्दल बोलणं हे जर आपण थांबवलं नाही तर क्रांती खूप दूरची गोष्ट आहे असं मला वाटतं. या पूर्वशर्ती ज्या आहेत त्या जोपर्यंत आम्ही फुलफिल करत नाही तोपर्यंत चांगल्या पद्धतीच्या अर्भकाला आम्ही जन्म देऊ शकत नाही. तर या सगळ्या पूर्वशर्ती ज्या आहेत ते योग्य पोषण त्या मातेचं करणं, जी क्रांतीला जन्म देणार आहे उद्या, ते पोषण आम्ही योग्य पद्धतीनं करणार आहोत का, हा मुद्दा याच्यामध्ये फार महत्त्वाचा वाटतो. आणि खरंच आम्ही प्रामाणिक आहोत का. प्रामाणिक म्हणजे खरंच आपण ऑनेस्ट आहोत का. म्हणजे आपण खरंच म्हणजे माझी सुद्धा आज गरज आहे की मी माझं चारित्र्य माझं काय आहे नेमकेपणाने ते तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे आज जे मी काही बोलत आहे ते मी खरंच वागते का याच्याबद्दलचं चिंतन आपल्याला करावं लागणार आहे. क्रांती झाली पाहिजे, भगतसिंग जन्माला आला पाहिजे, पण तो शेजारच्या घरामध्ये. आणि म्हणून मी असं एक अपील करते या सत्राच्या अनुषंगाने, जसं की बामसेफच्या केडरला BVFचा युनिफॉर्म हा मॅन्डेटरी आहे, त्याच पद्धतीनं त्यांच्या घरातल्या एका महिलेला त्यांनी यामध्ये सहभागी करणं ही त्यांची प्री-रिक्विजिट आपण एक मॅन्डेटरी आपल्याला करावी. कार्यकर्ते स्टेजवरून खूप बोलतात, आमचे सगळेच कार्यकर्ते स्टेजवरून खूप बोलतात, पण त्यांच्या घरातल्यांच्या बरोबर ते काही बोलतात का हा प्रश्न. म्हणजे मी फील्डमधले काम करणारी कार्यकर्ती आहे, त्यामुळं घरात त्यांनी काही सांगितलं आहे का नाही असा काय काय वेळेला प्रश्न निर्माण होतो समोर. आणि आमच्या महामानवांचे लढे जर तुम्ही तपासून बघितले, अगदी ज्योतिबा फुले असतील, बुद्ध असतील, अगदी पेरियारांच्यापर्यंत, त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना म्हणजे घरातल्या महिलांना काही त्यांनी बाजूला आयसोलेटेड ठेवलेलं नाही. आणि त्यांनी सगळ्यांनी, आणि त्यांच्या चळवळीतला एक महत्त्वाचा एक केंद्रबिंदू हा होता की त्याच्यामध्ये लक्षणीय अशा महिलांचा सहभाग आपल्याला दिसतो. आणि आज जी चळवळ आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही महिलांचं पार्टिसिपेशन जर पाहिलं तर आपल्याला फार निराशाजनक चित्र आपल्याला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि मग हे पूर्वशर्त आहे. कोणतंही आंदोलन सफल बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये महिला, युवक यांचा जर सहभाग नसेल तर ते आंदोलन क्रांतीकडं अजिबात जाऊ शकत नाही. आणि मग हा प्रामाणिकपणा आमच्याकडे आहे का हे तपासण्याची आत्ता वेळ आलेली आहे की खरंच महामानवांचं आपण नाव घेतो, पण त्यांनी जो काही रोड मॅप आपल्याला दिलेला आहे, रोड मॅपच मी म्हणते, सगळं त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही एक एक व्हॉल्यूम्स, एक एक जर विचार आमच्या महामानवांचे जर गांभीर्यानं वाचले तर या सगळ्या त्यांच्या विचारांच्या मध्ये एक पद्धतीचा रोडमॅपच तुम्हाला दिलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आपण अनेक वर्ष चिंतन खरंच म्हणजे आम्ही काही आतापर्यंत कमावलं का नाही मग असाही एक प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. पण आत्ता परिस्थिती बदललेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला नवीन मार्गांचा अवलंब करणं आणि त्या दृष्टिकोनातनं एक नवीन धोरणं बनवणं, एक स्ट्रॅटेजी बनवणं, हा एक आपल्या संघटनेची किंवा एक मूवमेंटची गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यामुळं महिलांचा सहभाग हा प्रत्येक चळवळीतला एक महत्त्वाचा भाग आहे असं आपल्याला जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत ती चळवळ किंवा त्याचा एक लॉजिकल एंड आपण करू शकत नाही. याच्याकडं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि बामसेफला सगळेजण मातृसंघटन म्हणतात, हे खरंच आहे. म्हणजे बामसेफ इज अ सोर्स ऑफ मुवमेंट, हे सगळं बरोबर आहे. जे काही वैचारिक मंथन जे काही समाजामध्ये घडवून आणणं याची महत्त्वाची जबाबदारी 40 वर्षापासून बामसेफने स्वीकारलेली आहे. पण बामसेफचाच ऊर्जा स्रोत घेऊन काही लोकांनी वेगवेगळे आपले मुवमेंट्स तयार केलेले आहेत आणि त्या
क्रिटिसाइज म्हणजे त्याला आपण म्हणतो की म्हणजे त्यालाच सॅबोटेज करण्याचा प्रयत्न आज समाजामध्ये होताना दिसत आहे. आणि एकच आशेची गोष्ट अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये इथं एक मोठी कॉन्फरन्स झालेली आहे आणि त्याच्यामध्ये देशभरातले साधारण 50 विविध संघटन आणि त्यांचे नेते इथं आले होते. आणि त्या माध्यमातनं आपण एक म्हणजे बामसेफचे जे काही विचार घेतलेले आहेत आणि पुढं त्यांचा एक नवीन चूल थाटण्याचा जो काही प्रयत्न झालेला आहे, यामुळं आपलं काय झालेलं आहे की आपण विभाजित झालेलो आहोत. आपली एनर्जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे, त्याला योग्य स्ट्रॉंग फोर्स निर्माण झाला नसल्यामुळं आपल्याला जे काही अपेक्षित आहे ते करण्याकडं आपण थोडेसे मागे पडलेलो आहोत, ही आपण गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळं बामसेफ मातृसंघटन आहे म्हणजे हे मान्य आहे, आई योग्य पद्धतीचा संस्कार ती देतेच आपल्या म्हणजे यांना, पण त्या संस्कारांचा उपयोग आणि वापर पण कशा पद्धतीनं केला पाहिजे याचासुद्धा विचार याच्या माध्यमातून झाला पाहिजे. सध्या BS4चं कॅम्पेनिंग सुरू आहे आणि आज सकाळीच असा एक मुद्दा उपस्थित केला गेला होता की हे काय उपयोग आहे, म्हणजे संघटन फक्त संविधान काय आहे हे सांगून काय उपयोगाचं आहे. आणि संविधानाच्या माध्यमातूनच शत्रू हा षडयंत्र आपल्या विरोधात करत आहे, याला आपणच जबाबदार आहोत. म्हणजे जो एक महामानवाने आमच्यावर एक विश्वास दाखवलेला होता आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं होतं की ही तुमची जबाबदारी आहे की हा रथ तुम्हाला पुढं न्यायचा आहे किंवा नाही मागं आणायचा आहे. मग त्या रथाला आम्ही योग्य ठिकाणी त्याचं रक्षणसुद्धा आम्ही योग्य पद्धतीनं करू शकलेलो नाही आहे. त्यामुळं ही इंटेलेक्च्युअल क्लासची जबाबदारी आहे की ह्या सामाजिक जी काही परिस्थिती आहे याला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. चळवळीबद्दल आपण बोलतो खूप, पण संसाधन जे निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस आणि फायनान्शियल रिसोर्सेस हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं की प्रेसिडेंट साहेबांनी सकाळी सांगितलं की तुम्ही असे 5 लोक तुम्ही तयार केली पाहिजेत की जी महिन्याला केवळ 500 रुपये तुम्हाला संघटनेसाठी देणार आहेत. माझा वैयक्तिक मी अनुभव सांगते की मी साधारणपणे 25 लोकांना फोन कॉल्स केले, पर्सनली त्यांना मी या उपक्रमाबद्दल सांगितलं. व्हॉट्सअपमध्ये जर आपण बघितलं तर व्हॉट्सअप उघडल्यानंतर आपल्याला वाटतं की खूप क्रांती झालेली आहे, कारण आज महामानवांचा स्मृतिदिन असेल तर महामानवांचा जन्म कधी झाला, त्यांनी काय केलं हे सगळं असं लिहिलेलं असतं एकदम. आणि मग असं वाटतं की अरे वा, किती लोक आज म्हणजे ज्या माणसानं तो मेसेज पाठवलेला आहे तो मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते अरे ह्याच्यामध्ये किती परिवर्तन झालेलं आहे. जो काल माझा ऐकायला तयार नव्हतं तो माणसाने एवढा मोठा मेसेज मला सेंड केलेला आहे. आणि मग व्हॉट्सअप उघडल्यानंतर आपल्याला क्रांती वाटते आणि बरेचसे आपले म्हणजे आता क्रांती करणारे लोकही व्हॉट्सअपमध्येच क्रांती करणार आहेत असं दिसतं. म्हणजे या 25 लोकांपैकी अशी लोक होती की जे फार असं वाटतं की किती वैचारिकदृष्ट्या त्या किती प्रगल्भ लोक आहेत असं त्यांचे मेसेजेस वाचल्यानंतर आपल्याला. पण जेव्हा 500 रुपये चळवळीला देण्याचा मुद्दा येतो, 25 लोकांना जेव्हा मी फोन केलेले आहेत तेव्हा 10 लोकांनी ओके ओके म्हणून अंगठेवर केले आणि आता माझ्याकडं केवळ 4 लोक आहेत की जे महिन्याला 500 रुपये चळवळीसाठी देतात. 4. क्रांती झाली पाहिजे, हे आपली परिस्थिती आहे आणि या अनुषंगाने आपण काही विचार करणार आहोत का. म्हणून आमचे जे काही काय म्हणतो आपण हायर डिग्निटरीज ज्यांना आम्ही म्हणतो, खापर्डे साहेब असतील, गंगावणे सर असतील, यांनी असं सांगितले आहे की किंमत मोजल्याशिवाय परिवर्तन होणार नाही आहे, क्रांती होणार नाही आहे. आज कुठल्या जरी सिनेमा हॉलमध्ये तुम्ही गेला तर 200 रुपयेचं तिकीट काढता, 150-200 रुपयाचे पॉपकॉर्न खाता. महिलांचं लिपस्टिकसुद्धा 200-300 रुपयाचे आहेत सध्या. पण चळवळीसाठी 500 रुपये देण्याची सुद्धा मानसिकता आज आमच्या लोकांची नाही. ही पूर्वशर्त आहे,
हे कसं ओव्हरकम करणार आहे आणि समाज ऋणाची भावना लोकांच्यामध्ये कशा पद्धतीनं पेरणार आहात, हे काम आम्ही 40-45 वर्ष करत आहोत. आणि बामसेफचा कार्यकर्ता याला एक्सेप्शनल आहेत. मी जे 25 फोन केले ते कार्यकर्त्यांना नाही केलेले, आउट ऑफ द ऑर्गनायझेशन लोकांना, हायर पोस्टवर असणारे, कोणी लॉ कॉलेजला प्रोफेसर आहे, कोणी डॉक्टर आहेत, अशा लोकांना फोन केला. पण त्यांनी 500 रुपयेसुद्धा द्यायला नकार दिला. पण आज बामसेफचा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आहे की ज्यानं या साठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन्स दिलेले आहेत. स्वतःचा एक पगारसुद्धा त्यांनी दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी याच्यामध्ये त्याचं त्याग समर्पण दिलेलं आहे. आमच्या सांगली जिल्ह्याचंच एक उदाहरण आहे की आमच्या एका कार्यकर्तीच्या मुलगी आजारी पडली. 2 दिवसामध्ये आम्हाला ऑपरेशनचा फंड आम्ही गोळा करू शकतो. आणि फक्त एक अपिलिंग लेटर लिहिलं आणि अपिलिंग लेटर वाचून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन्स दिलेले आहेत. आणि दिस इज द अचिव्हमेंट ऑफ बामसेफ की पोट भरणाऱ्या समाजाला त्यानं दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण केलेली आहे, ती जागृती बामसेफने निर्माण केलेली आहे. त्यामुळे हा ॲक्शन प्लॅन आहे आणि ह्या ॲक्शन प्लॅनप्रमाणे जर तुम्ही जात असाल तर क्रांती होणं म्हणजे क्रांती होणारच आहे. पण या पूर्वशर्त जे काय आहे ती जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्याकडं म्हणजे या दृष्टिकोनातनं याच्याकडं पाहणं फार आवश्यक आहे. खरं तर या विषयाचं एंड आहे असं मला वाटत नाही. हा विषय हा चिंतनाचा आणि वारंवार चिंतनाचा एक विषय आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला स्लॉट ॲनालिसिसचा मुद्दा सरांनी केलेला आहे. म्हणजे कोणत्याही ऑर्गनायझेशन्सनी ठराविक अंतरानंतर सेल्फ ॲनालाइज करणं स्वतःला, हे पूर्वशर्तच आपण म्हणावी लागेल आपल्याला की आम्ही आत्तापर्यंतचा टप्पा जो गाठलेला आहे त्या टप्प्यामध्ये आम्ही काय कमवलं, काय गमवलं आणि मग न्यू वेज आणि मीन्स आम्ही कशा पद्धतीनं घेऊन पुढं जाणार आहोत हे पाहणं. दिस इज सेल्फ ॲनालिसिस आणि ते आज आम्ही करत आहोत या विषयाच्या अनुषंगाने असं मला वाटतं आहे. तर जोपर्यंत आपण प्रामाणिकदृष्ट्या आपल्या महामानवांचा विचार पुढं घेऊन जात नाही, जसं की नॅशनल प्रेसिडेंट साहेबांनी खूप महत्त्वाचे मुद्दे सकाळी सांगितलेले आहेत की तुम्ही वर्षभरामध्ये एक तुमचा केडर तुम्ही निर्माण केला पाहिजे की जो तुमच्या विचाराचा आहे. आणि संसाधन निर्माण करणं ही एक मोठी गरज चळवळीची आहे. आणि कोणतीही राजकीय क्रांती जर तुम्हाला करायची असेल तर त्याची पूर्वशर्त ही सुद्धा सामाजिक विचार परिवर्तन आणि लोकांचा, म्हणजे बाबासाहेबसुद्धा एका मुलाखतीमध्ये म्हणतात की टायनी मायनॉरिटीजना तुम्ही मेजॉरिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि ही मूळ निवासी आयडेंटिटी ही एक असे एक शस्त्र आहे आपल्या हातामध्ये की ज्या माध्यमातून आम्ही मायनॉरिटीजना मेजॉरिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आणि म्हणून शेवटी मी तुम्हाला जय मूळ निवासी म्हणते आणि माझं वक्तव्य थांबते. वेळ खूप झालेला आहे, याच्यावर अधिक आपण चिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं आहे. तर या पूर्वशर्ती आपण पूर्ण केल्या तर क्रांती बहुत दूर, म्हणजे जसं दिल्ली बहुत दूर नाही आहे असं आपण जसं म्हणतो त्याच पद्धतीने राजकारणामध्ये सुद्धा आपलं स्थान आणि त्याचबरोबर आपल्या चळवळीला सुद्धा एक गतिशीलता आपण योग्य पद्धतीनं आपण देऊ शकतो असा विश्वास तुमच्यासमोर व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय मूळ निवासी, जय संविधान.